स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत नानकर सांगे में सौभाग्यवती कविता सुरेश घरत मैडम को बिन विरोध सरपंच पद पे चुन लिया गया और उनका भव्य स्वागत किया गया। तो वहीं पर वो भगवान श्री रामचंद्र की मंदिर में जा कर के उनसे आशीर्वाद लिया। तो जहाँ पे देख रहे हैं कि उनका भव्य स्वागत हो रहा है और गाजे बाजे के साथ वो अपने गांव में गई, जहाँ पे अपने वोटरों और अपने गांव वालों से उन्होंने मिला और वहाँ पे उनका भव्य स्वागत किया गया। उनका लोगों ने आरती उतार करके उनका स्वागत किया। आप देख सकते हैं कि जो गांव वाले हैं, उनके फैमिली वाले हैं, किस तरह से गाजे बाजे के साथ उनका स्वागत अभिनंदन कर रहे हैं। वहीं पे उनके लिए बहुत सारे लोगों ने शुभकामनाएं व्यक्त की। तो वहीं पे हम आपको बता दें कि जो सरपंच मैडम हैं, उनके जो हस्बैंड हैं, उन्होंने भी खुशी जाहिर की। तो वहीं पे उनके पुत्र हैं, उन्होंने भी बहुत खुशी जाहिर किया कि उनके घर पे सरपंच पद मिला है और जो काम है वो मिलजुल कर सबसे करेंगे। तो चलिए हम आपको दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। 5 एप्रिल 2025 रोजी त्यानुसार आपल्या अजेंडानुसार दुपारी 2:36 पहिले नामनिर्देशन पत्र भरलेले श्री रुपेश दशरथ मोगरे, त्याच्यावर सूचक म्हणून सही आहे सुमन कचरू मालके। दुसरं नामनिर्देशन पत्र आपल्याकडे आलेले आहे सौ कविता सुरेश घरत, त्याच्यावर सूचकाचे संपूर्ण नाव आहे श्री राजेंद्र धोंडीराम गायकवाड। दोघं नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्राची छाननी केली असता श्री रुपेश दशरथ मोगरे यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रासोबत कास्ट व्हॅलिडिटी जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावलेले नसल्यामुळे त्यांचा अर्ज हा अवैध ठरवला। दुसरा आपल्याकडे नामनिर्देशन पत्र आलं तर सौ कविता सुरेश यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार त्यांच्या कास्ट जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असल्यामुळे त्यांचा हा अर्ज मी वैध ठरवला। आजच्या विशेष सभेस 9 पैकी आपले मान्य 6 सदस्य उपस्थित आहेत। तर सर्व सदस्यांचे मी आजच्या विशेष सभेस स्वागत करतो आणि आपण विशेष सभेस सुरुवात करूया। 2 नामनिर्देशन पत्रापैकी आपले एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले रुपेश दशरथ मोगरे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले, त्यामुळे एकमेव आपल्याकडे नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिलेले सौ कविता सुरेश घरत। तर मी आदेशी अधिकारी श्री अरुण वडगुजर असे जाहीर करतो की सौ कविता सुरेश घरत यांचे ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे मी जाहीर करतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा। जे ग्रामपंचायत नानकर सांगे त्या गावामध्ये काही कामाचा विकास राहिलेला असेल ते आम्ही नित्यनेमाने करून घेऊ। आणि आज ग्रामपंचायत नानकर सांगे आमचे ग्रामपंचायतमध्ये सदस्य व माझे कुटुंबातले सहपरिवार सहकुटुंब परिवारमधले काही आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आज त्यांच्यामुळे मी आज ह्या पदावर बसलेले, त्यांचे मला सत्य बोलून माझे संपवतो। कमिटीचा जो आज मला सरपंच पद मिळाला त्याच्यामुळे मी तुमचा आभार मानतो। ग्रामपंचायत कमिटीचा आभार मानतो। चालेल बस मला ग्रामपंचायत कमिटीच्या सदस्यांचा कमिटीचे पूर्ण आभार मानायला पाहिजे त्यांना आणि धन्यवाद देतो त्यांना पूर्ण त्याच्यामुळे सरपंच बोलायला
या आरती हाँ असं ओके हम एक फोटो करो पहले समझ कभी पढ़ लगे बरोबर मोबाइल हो गया क्या हाँ चल ठीक कार्यालय गुरु ग्रामपंचायत नानकर सांगे कार्यालयामध्ये सो कविता सुरेश भरत मॅडम जे सरपंचमध्ये नियुक्ती झाले आहेत. सर्वप्रथम मी सर्व सदस्यांच्या वतीने कर्मचारी आणि भाऊसाहेबांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. आज बोलता आम्हाला 4 वर्ष होऊन गेले आहेत. शेवटचं वर्ष बाकी आहे. या 4 वर्षात एक वार्डाचे सदस्य असून त्यांचे कामाची प्रवृत्ती सातत्य पाहून लोक फार त्यांच्या कामावर प्रवृत्ती झाले आहे. सुरुवातीला त्यांनी नवीन पाईप लावून टाकून पाण्याची सुविधा केली आहे. नंतर दिवे लावून प्रकाशमय केलेलं आहे आणि ठिकठिकाणी फेवरबाग बसून कामं आपल्या वार्डाची केली आहे. त्यामुळे त्यांची कामाची प्रवृत्ती फार चांगली आहे. आज त्यांच्या खांद्यावर पहिले एकच वार्ड ते त्यांची जिम्मेदारी होती, पण आज 2 वार्डांची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर लाभली आहे. एकूण 3 वार्ड त्यांच्या खांद्यावर जबाबदारी पडलेली आहे. मला खात्री आहे की ते 3 वार्डांचं काम जसं 1 वार्डाचं काम केलं तर 3 वार्डांचं काम चमकवतील ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वार्षिक शुभेच्छा देतो. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4/25ला गुरुवारमध्ये नानकर सांगे येथे सरपंच पदाची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये 1 नंबर वार्डमध्ये आमच्या निवडून आलेल्या तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी व्यक्ती असलेली वयाने मोठी असलेली आमची बहिणी सो कविता सुरेश धरत या बिनविरोध म्हणून निवडून आल्या. आम्ही त्या सर्व सदस्यांनी भले वेळ असू नये आम्ही वाट बघली. आम्हाला सरपंचपद कधी भेटतोय. सरपंच झालेला सर्व दोन्ही वार्डांना आम्ही सरपंचपद दिलेलं आहे. आत्ता शेवटचा आमचा होता तो आम्हाला मिळाला वाटा. त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत आणि त्या बहिणी आमच्या 3 वार्डाचं काम सांभाळतील आणि त्यांना मी ते सर्व यांना ग्वाही देतो. थोडं त्यांचा अभिनंदन करतो. आराध्य दैवत राजाश्री छत्रपती वसील बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आज या ठिकाणी त्यांचं नाव घेणं मला थोडंसं कठीण जातं, कारण माझ्या आईप्रमाणे आहेत ते आणि एखाद्या बॉडीमध्ये वयस्कर माणूस असल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आपल्याला असतं आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मला त्यांच्याकडून एक मुलाची एक माया मिळालेली आहे. त्यांना या गुरु ग्रामपंचायत नानकर संघे या इथे जी निवडणूक आता झाली त्याच्यामध्ये त्यांना सरपंचपद मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्याकडून मी एक अपेक्षा ठेवतो का 2-3 वार्डाचं काम चांगल्या प्रकारे करतील. धन्यवाद. कविता सुरेश भरत यांची गुरु ग्रामपंचायत नानकर सांगेमध्ये निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. खूप अडथळा प्रवास होता पण त्यांनी सर्वांनी साथ दिली. साथ अशी दिली की खूप वर्ष आता आम्हाला 4 वर्ष झाली बॉडीला. आम्ही सातत्याप्रमाणे वार्ड क्रमांक 1 मध्ये काम करत होतो. आता आमच्यावर 3 वार्डाची जिम्मेदारी आहे. आम्ही 3 वार्डात काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कुटुंबात म्हणजे घरात कुटुंबात पहिल्यांदा सरपंचपद आलेलं आहे त्याची आम्हाला खुशी आहे.
समोर बघा, समोर सगळे एकत्र आधी शोध घेतो. पहले रुक गए थोड़ा सा रुकिए. नमस्कार. आज नानकर सांगे या ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक होती. या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या मामी सौभाग्यवती कविता सुरेश घरत या सरपंच पदाच्या उमेदवार होता. नानकर ग्रामपंचायतीतील अनेक सभासदांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना आपल्या बहुमताने निवडून देऊन बिनविरोध अशी त्यांची निवड केलेली आहे. मी आमच्या वतीने समस्त ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानतो सर्वप्रथम. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या मामी चांगल्या प्रकारे काम करतील अशी मी अपेक्षा करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये मामींना बहुमत मिळालं आणि त्या बिनविरोध निवड झाल्या. याबद्दल आमच्या मामींचं मी खूप खूप अभिनंदन करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. बाहेर का इथं फोटो नाही बरोबर. बस बस आता आली का रे या चढा गाडीत चढा गाडीत पाठीमागं पाठीमागं भाऊ आता करा विक्री. मागे कशाला गेले बाबू तुम्हाला कर ना.